माझ्या लग्नाला जेमतेम 11 महिनेच झाले होते आणि मला फोन आला की मी बाप झालो आहे. पण ही बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण लग्नापासून आजपर्यंत मी माझ्या पत्नीला स्पर्शही केला नव्हता. मग मी बाप कसा काय होऊ शकतो? मी सुट्टीवर घरी आलो असताना अगदी घाईघाईतच माझे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री मी माझ्या खोलीमध्ये गेलो. तेव्हा मी पाहिले की माझ्या पत्नीची तब्येत खराब होती. त्यामुळे मी तिच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारून तिला औषध पाणी देऊन झोपवले. असेच 3-4 दिवस निघून गेले, पण तिची तब्येत सुधारली नाही. आणि मग अचानक मला फोन आला की तुम्हाला तुमच्या पोस्टिंगवर लगेच जॉईन व्हावे लागेल. कारण मी एक आर्मी ऑफिसर होतो, त्यामुळे मला इमर्जन्सी लगेच जावे लागले. मी माझी पत्नी सोनालीला सोडून अगदी जड मनाने पुन्हा जायला निघालो. मला आर्मीची बंधने असल्याने माझे आणि सोनालीचे फोनवरही जास्त बोलणे होत नव्हते. 8-15 दिवसातून काही मिनिटेच आम्ही फोनवर बोलायचो. असेच दिवस निघून गेले आणि माझ्या लग्नाला आता जवळपास 11 महिने होत आले होते. आणि मग एक दिवस अचानक मला फोन आला की सोनालीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मी बाप झालो आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागलो की हे कसे काय शक्य आहे. ही बातमी देण्यासाठी माझी बहीण वर्षाने मला फोन केला होता आणि ती आनंदाने मला ही खुशखबर देत होती. पण मी तिला दुसरे काहीच विचारले नाही आणि फक्त ठीक आहे असे म्हणून मी फोन ठेवला. मी लगेच माझ्या कमांडर कडून सुट्टी मंजूर करून घेतली आणि तातडीने घरी पोहोचलो. मी घरी जाऊन बघतो तर सोनालीच्या मांडीवर एक बाळ होते. हे सर्व बघून मी रागाने लालबुंद झालो होतो. मी पुढे होऊन सोनालीला काही बोलणार इतक्यात माझी आई माझ्या जवळ आली आणि मला जरा बाजूला घेऊन म्हणाली, सोनालीच्या बाबतीत जे काही झाले आहे ते तुझ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. मला माहित आहे हे बाळ तुझे आणि सोनालीचे नक्कीच नाही. हे ऐकून मी मात्र आईकडे आश्चर्याने बघतच राहिलो. पुढे आई मला म्हणाली, हे बघ सुमित, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सगळी घटना सविस्तर सांगेन. फक्त तू आता या बाबतीत कुठेही काही बोलू नकोस. आता तुझी बहीण वर्षा आणि तिचे मिस्टर येत आहेत. त्यांच्या समोर हे बाळ तुझेच आहे अशा पद्धतीने वाग. त्यांच्या समोर बाळाला घेऊन त्याचे लाड कौतुक कर. हे बाळ आपण त्यांना दत्तक देणार आहोत. हे बाळ तुझे आणि सोनालीचे आहे असे आम्ही तुझ्या ताई आणि जिजूंना सांगितले आहे. त्यामुळे तुझ्या वागण्यातून त्या दोघांना कुठलाही संशय येऊ नये याची काळजी घे. कारण तसे झाले नाही तर तुझ्या ताईच्या संसारावर आभाळ कोसळेल आणि आम्ही घेतलेली इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल. आई माझ्याशी हे बोलतच होती की त्याच वेळी तिथे वर्षा ताई आणि जिजू आले. आईने मला डोळ्यांनी खुणावले तसा मी सोनालीच्या जवळ जाऊन त्या बाळाला उचलले आणि प्रेमाने त्याच्याशी खेळू लागलो. ते बघून माझ्या जिजूंनी माझ्याकडून त्या बाळाला घेतले आणि ते माझ्या आणि सोनालीकडे बघत म्हणाले, तुम्हा दोघांचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. थोड्या वेळ अशाच गप्पा झाल्या आणि मग वर्षा ताई आणि जिजू त्या बाळाला आनंदाने त्यांच्या घरी घेऊन गेले. ते गेल्यावर काही वेळाने आई मला म्हणाले की हे बघ सुमित, मला माहित आहे की हे बाळ तुझे आणि सोनालीचे नाही, पण हा तुझ्या बहिणीच्या संसाराचा आणि आयुष्याचा प्रश्न होता. तिच्या लग्नाला 15 वर्ष उलटून गेली आहेत तरी तिला मुलबाळ झालेले नाही. त्यामुळे तुझ्या वर्षाताईच्या सासूला ही गोष्ट खूप खटकत होती. म्हणून ती तुझ्या जिजूंचे दुसरे लग्न लावून द्यायला निघाली होती आणि वर्षाची सवत येणार हे सहन करणे कोणालाही शक्य नव्हते. म्हणून मी आणि वर्षाने तुझ्या जिजूंची कशीबशी समजूत काढली आणि त्यांना बाळ दत्तक घेण्याचे सुचवले. मात्र वर्षाच्या सासूचे हे ठाम मत होते की आम्ही बाळ दत्तक घेऊ, पण ते बाळ आपल्याच नात्यातून किंवा कुळातून असले पाहिजे. इतर परक्या अनोळखी कुळाचे बाळ आम्ही घरात आणणार नाही आणि ती याच अटीवर अडून बसली होती. म्हणून मग मी न राहून तुला आणि सोनालीला न विचारताच वर्षाने तिच्या घरच्यांना आश्वासन दिले की माझ्या सुमित आणि सोनालीला जे बाळ होईल ते मी तुम्हाला दत्तक म्हणून देईन. मला माहित आहे की मुलबाळ होणे हे परमेश्वराच्या हातात आहे. मला माहित होते की सोनाली गरोदर राहिलेली नाही, पण मला वर्षाचा संसार वाचवायचा होता. वर्षाच्या सासूने आम्हाला धमकी दिली होती की जर येत्या वर्षभरात सुमित आणि सोनालीला बाळ झाले नाही
तर मी माझ्या मुलाचे दुसरे लग्न लावून देणार. म्हणूनच मग मी आणि वर्षाने सोनालीची परवानगी घेऊन वर्षाच्या सासरी हे सांगितले की सोनाली गरोदर आहे. त्यानंतर आम्ही काही अनाथ आश्रमांमधून बाळाचा शोध घेऊ लागलो आणि एक नवजात बाळ आम्हाला मिळाले. त्याच्या सर्व कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण केल्या आणि मग अनाथ आश्रमातून त्या बाळाला घरी घेऊन आलो. त्यानंतर वर्षाच्या सासरी आम्ही ही बातमी दिली. त्यावर तुझे जिजू म्हणाले की आपण एकदा सुमितची परवानगी घेतली पाहिजे. म्हणूनच तुझ्या वर्षाताईने त्यांच्या समोरच तुला बाळ झाले आहे अशी बातमी दिली आणि तुझे अभिनंदन केले, जेणेकरून तुझ्या जिजूंना असे वाटावे की खरोखर हे मूल तुझे आणि सोनालीचे आहे. मी ही सर्व हकीकत तुला फोनवर सांगू शकले नसते, म्हणूनच मी तुला फोनवर काहीही बोलले नाही. बेटा, आता तू मला वचन दे की तू तुझ्या वर्षाताईचा संसार वाचवण्यासाठी ही गोष्ट गुपितच ठेवशील. हे सर्व ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि मला जरा बरे वाटले. मी आईला म्हणालो, आई, तू काहीच काळजी करू नकोस. मी तुला वचन देतो की वर्षाताईच्या संसारासाठी मी ही गोष्ट आयुष्यभर कोणालाही कळू देणार नाही. आई सोबत बोलणे झाल्यानंतर मी लगेच माझ्या खोलीमध्ये सोनाली जवळ गेलो आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. माझे डोळे पाणावले होते. मी तिला कडकडून मिठी मारून तिची माफी मागू लागलो आणि म्हणालो, तू सासरच्या सुखासाठीचे काम केले आहेस, ते कोणालाच जमणार नाही. तुझे मन खूप मोठे आहे. आपल्या लग्नानंतर हनीमून होण्याआधीच मी तुला सोडून माझ्या ड्युटीवर निघून गेलो होतो. तरीही तू कधीच कुठलीही तक्रार केली नाहीस आणि आनंदाने सासरी राहिलीस, कुठलाही स्वार्थी विचार मनात न आणता. तू माझ्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी आईची मदत केलीस. आपल्या घरासाठी तू खूप काही केले आहेस. तुझ्यासारखी पत्नी मिळाल्याने मी धन्य झालो आहे आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर दोन्ही वाढले आहेत. असे म्हणून लग्नापासून आजपर्यंत दूर राहिलेलो आम्ही दोन जीव एक रूप झालो आणि एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.